अहिल्यानगर शहरात सुगंधित तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करत 2,08,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी जेरबंद करण्यात आले। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे अहिल्यानगर शहरात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कैलास मोकाटे आणि सुभाष डागवाले हे विश्वास डांगे यांच्या पत्राच्या शेडमध्ये डांगेमळा काटवण खंडोबा रोड अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असताना सुगंधित तंबाखू तसेच मावा बनवण्यासाठी लागणारी सुपारी, चुना पावडर, तयार मावा आणि मावा तयार करण्याची मशीन हे स्वतः जवळ विक्री करण्याहेतू बाळगून आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने विशेष पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन पथकातील अधिकारी अंमलदार यांनी पंचांना बोलवून घेत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी हकीकत समजावून सांगत त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खासगी वाहनाने रवाना झाले। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम सुगंधित तंबाखू त्यात सुपारी टाकून मावा इलेक्ट्रिक मशीनवर तयार करताना दिसून आल्याने खात्री झाल्यानंतर पोलीस पथकानं तेथे छापा टाकला असता 4 इसमांना ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांनी श्याम मोकाटे, कैलास मोकाटे, सुभाष डागवाले, राहुल पारधे अशी नावं सांगितली। त्यांना विश्वासात घेऊन पोलीस पथकाने त्यांची विचारणा केली असता त्यांनी सांगितलं माव्याचा व्यवसाय कैलास मोकाटे आणि सुभाष डागवाले यांचा आहे। संबंधित पत्राच्या शेडची पंचासमक्ष झडती घेतली असता 24,000 रुपये किमतीची 36 किलो सुगंधित तंबाखू, 19,000 रुपये किमतीचा 19 किलो तयार मावा, 1,60,000 रुपये किमतीची मावा तयार करण्याचे 2 मशीन, 5,500 रुपये किमतीची मावा तयार करण्याची 1 लहान मशीन असा एकूण 2,08,500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी पंचसमक्ष पंचनामा करत मुद्देमाल जप्त केला आणि कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।